न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। भाजपच्या महिला नेत्यानं तिच्या 13 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पडले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आता SIT स्थापन करण्यात आली असून चौकशी केली जाते। पोलीस मुख्यालयाने वरिष्ठ अधिकार असणाऱ्या या प्रकरणी लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश दिलेत। हरियाणात ही घटना घडली असून महिला नेता भाजपच्या महिला मोर्चाची माजी अध्यक्ष आहे। महिलेच्या पत्नीसह पतीनंच तिच्यासह प्रियकर आणि इतरांविरुद्ध 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। भाजपची माजी नेता असलेल्या महिलेनं तिच्या प्रियकर आणि मित्रासोबत मिळून मुलीचं लैंगिक शोषण केलंय। पीडितेनं पोलिसांना सांगितले की तिच्या आईनं दारू पाजून जंगल हॉटेल आणि कारमधून मला पाठवलं। या प्रकरणी 4 जूनला पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी पीडित 13 वर्षीय मुलीची 37 वर्षीय आई, तिचा प्रियकर सुमित पटवाल आणि शुभम यांना अटक केली। याची तुरुंगात रवानगी करण्यात आली। पोलीस मुख्यालयाला पत्र लिहून या प्रकरणी चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची मागणी केली होती। ही मागणी मान्य करण्यात आली असून चौकशीचे आदेश दिलेत। पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर सामूहिक बलात्कार पॉक्सो ॲक्टसह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। तर ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपनं महिलेला पक्षातून काढून टाकले। महिलेचे तिच्या पतीसोबत वाद असून दोघंही विभक्त राहत होते। मुलाला पतीजवळ ठेवून महिलेनं मुलीला आपल्यासोबत घेतलं होतं। त्यानंतर ती प्रियकराबरोबर राहत होती, पण घडलेल्या घटनेनंतर ती वडिलांकडे परतली आणि हा सगळा प्रकार सांगितलाय। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर LKG, सीनियर LKG, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।